जय हिंद भावांनो. फॅसिझमचे काही मापदंड आहे की ज्याच्यामुळे तुम्ही ओळखू शकतात की आपल्या देशात फॅसिझम आली आहे की नाही. फॅसिझममध्ये फॅसिस्ट लोक म्हणजे सत्ताधारी लोक ठरवतात की तुम्ही कोणते कपडे घालावे, कोणते घालू नये, तुम्ही काय खावे, काय खाऊ नये, तुम्ही काय बोलावे, काय बोलू नये, तुम्ही कसे बोलावे, कसे बोलू नये, तुम्ही कोणता अभ्यास करावा, कोणता करू नये, तुम्ही कोणत्या पार्टीला समर्थन करावे, कोणत्या पार्टीला समर्थन करू नये, कोणत्या पार्टीला मतदान करावे, कोणत्या पार्टीला मतदान करू नये, तुम्ही देशभक्त आहे की नाही, ते पण हेच लोक ठरवतात. त्या लोकांचे देशातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष नसते. त्या लोकांसाठी हे मुद्दे एकदम फालतू असतात, जसे की वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी, खराब सरकारी सुविधा. या लोकांसाठी ह्या सगळ्या फालतू गोष्टी असतात. त्यांच्यासाठी फक्त एकच महत्त्वाचा मुद्दा असतो, तो म्हणजे धर्म. आणि अशा लोकांसाठी धर्म हा कायम धोक्यात असतो. या लोकांनी प्रत्येक न्यूज चॅनलला ताब्यात घेतले असते आणि त्या न्यूज चॅनलमधून हे सरकारी प्रोपोगंडा हा पसरवत असतात. त्यांच्यासाठी संविधानाने दिलेला अधिकार म्हणजे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ऑफ स्पीच हा चुकीचा आहे, म्हणून ते कायम लोकांना प्रश्न विचारल्यावर विरोध करत असतात. हे लोक कधी प्रेस कॉन्फरन्स करते नाही. हे लोक यांच्या प्रमुख नेत्याला देवासमान मानतात किंवा देवच मानतात. या लोकांनी जागोजागी बाबा लोक तयार करून ठेवले असतात आणि ते त्यांच्या तोंडून स्वतःची स्तुती करून घेतात. तर असे लक्षण आहे की ज्याच्यामुळे तुम्ही ओळखू शकतात की आपल्या देशात फॅसिझम आली आहे की नाही. तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली तर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.